नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रामकृष्ण हरी. तो आम्ही आता पोल्ट्री शेडमध्ये आलेलो आहे. आपल्या पोल्ट्री शेडची पूर्ण स्वच्छता झालेली आहे. स्वच्छता झाल्यानंतर मी चुना मारण्याच्या अगोदर फार्माक्वाल्ट ह्या जंतुनाशकाची मी फवारणी केली होती. ते जंतुनाशक हे मी पूर्ण शेडच्या बाहेरून, त्याच्यानंतर शेडच्या आतमध्ये पत्रा, खालील कोबा, हे खांब आणि साडील पडदा त्याच्यावरती पूर्ण मी स्प्रे केला होता. स्प्रे केल्याच्या नंतर त्याला आपण चुना मारून घेतलेला आहे. चुना मारल्याच्या नंतर भांडी वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. आता आपल्या शेडमध्ये 2 दिवसानंतर पक्षी येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत, आर्विन फ्युमिस्युअर ही औषधे हे आपण याचा फ्युमिगेशन करणार आहोत. हे फ्युमिगेशन केल्यानंतर काय होतं की शेडमध्ये जो राहिलेला बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया पूर्ण नाहीसा होतो. नाहीसा होऊन पूर्ण शेड हे क्लीन व्यवस्थित टकाटक होतं. आता आपण हे कसं फ्युमिगेशन करणार आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता ह्या डब्यावरती बघा, डब्याला साईडला होल आहेत असे 4 असे भरपूर होल आहेत. त्याच्यानंतर एक असे फटाक्यासारखी एक अशी वात असते बघा, आपण फटाका कसा पेटवतो तशी एक वात असते, ही वात असते. त्याच्यानंतर हा स्टिकर असतो, हा स्टिकर काढून घ्यायचा आपल्याला पूर्ण. त्याच्यानंतर स्टिकर काढल्याच्या नंतर आपण ठिकठिकाणी असे डबे मांडलेले आहेत. पूर्ण शेडमध्ये आपण डबे मांडून घेतलेले आहेत. साधारणतः ह्या शेडमध्ये मी 15 डबे मांडलेले आहेत. 15 डबे मांडलेले आहेत. आता हा स्टिकर अशा प्रकारे काढायचा. स्टिकर पाहू शकता आपण कसा काढायचा. असं पूर्ण स्टिकर काढून घ्यायचा. पूर्ण स्टिकर काढून घेत आहे मी. पूर्ण स्टिकर काढलेला आहे. त्या स्टिकरच्या खाली काय असतं, असे होल असतात बघा. याच्यामध्ये पाहू शकता हे असं एक औषध आहे. ते पेटवल्यानंतर ज्यातनं गॅस तयार होतो, असं धूर तयार होतो. धूर तयार झाल्यानंतर पूर्ण शेडमध्ये हा धूर पांगतो. हे पहा, डब्यावरील आपण स्टिकर काढल्याच्या नंतर अशी ह्याला 5 होल असतात. त्याच्यामध्ये पावडर आहे. ते पेटवल्यानंतर त्याच्यातनं साईडने धूर येतो, वरनं धूर येतो. पूर्ण असा एकदम धूर तयार होतो याचा, जेणेकरून कीटाणू, जीव जंतू वगैरे सर्व मरून जातात. हे आपण कुठे कुठे वापरू शकतो, हे आपण गायींच्या गोठ्यामध्ये, मोकळ्या जागेमध्ये, म्हणजे आपल्या बंदिस्त जागा वगैरे असतील त्या जागेमध्ये वापरू शकतो. याचा वापर आपण करू शकतो. पूर्ण शेड फ्युमिगेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी 24 तास कमीत कमी आतमध्ये यायचं नाही. हे काय, हा धूर हानिकारक असतो. 24 तासाच्या आतमध्ये ह्याच्यामध्ये यायचं नाही शेडमध्ये. 24 तासाच्या नंतर तुम्ही येऊ शकता. आता हे कसे पेटवायचे, काय करायचे, हे मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, अशा ठिकठिकाणी मी असे डबे मांडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता ठिकठिकाणी मी असे डबे मांडलेले आहेत. पूर्ण शेडमध्ये मी डबे मांडलेले आहेत. अशा प्रकारे मी डबे मांडले पहा. असे पूर्ण शेडमध्ये, ब्रुडिंग मध्ये पण मांडलेले आहेत. जिथं आपण पिल्लं आल्याच्या नंतर, जिथं आपण पिल्लं ठेवतो तिथं आलेली, हे पहा असे ठिकठिकाणी मी डबे मांडलेले आहेत. हे फ्युमिगेशन केल्यानंतर काय होतं की साधारणतः बॅक्टेरिया, जीवजंतू, कीटकनाशक हे पूर्ण शेडमधलं नाहीसं होतं. आणि पूर्ण शेड आहे ना, असं आहे ना, निर्जंतुकीकरण होतं याचं. हे फ्युमिगेशन पिल्ले यायच्या अगोदर 2 दिवस करायला लागतं, जेणेकरून नवीन पिल्लांना तसेच पूर्ण बॅचमध्ये कोणत्याही जीवजंतूचा पक्ष्यांवरती परिणाम होत नाही आणि पक्षी हा निरोगी राहतो. पूर्ण पत्र वगैरे आपण स्प्रे करून घेतलेलं आहे पहिला, आणि आता पुन्हा पण आपण फ्युमिगेशन करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो हे कसं पेटवायचं आहे. पहा मित्रांनो, हा डब्बा मी आता इथं ठेवलेला आहे. त्यानंतर आपण मातीच्या साहाय्याने याला पेटवून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. आता पूर्ण आपण पेटवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता, पूर्ण डबा आपण पेटवून घेतलेला आहे. पहा मित्रांनो, आपण डबे पेटवलेले आहेत पहा. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे डबे पेटवलेले आहेत आपण. त्याच्यामधून आता धूर तयार होईल, असा गॅस तयार होईल त्याचा एक. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि शेतीच्या आणि पोल्ट्रीच्या अशा नवीन नवीन माहितीसाठी माझ्या निकट सत्याण्णव ह्या चॅनलला
फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.